हं. ॐ ॐ ॐ ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। थँक्यू सुषमा. युअर वेलकम. आपण आता सुरू करू शकतो. आणि नमस्कार मंडळी, आपण 13व्या अध्यायावरती आहोत आणि आजचा गोष्टपारा कोण वाचणार आहे? मी वाचणार आहे. हो, गुड. चालेल. प्रकृती पुरुष विवेक योग क्षेत्र योग. मागच्या भागात आपण अध्याय 13व्यातल्या 5व्या आणि 6व्या श्लोकाला सुरुवात केलेली आणि त्याच्या आधी माऊलींनी 6 दर्शने कशी भिन्न भिन्नपणे क्षेत्राचा विचार करतात हे हे सांगून क्षेत्र हे 36 तत्वांपासून कसे बनले आहे याचा उलगडा करतात. माऊली सांगतात की पृथ्वी, जल, तेज म्हणजे अग्नी, वायू आणि आकाश हे पंचमहाभूतांनी क्षेत्र बनलेले आहे. त्यानंतर विविध उदाहरणे देऊन अहंकाराची या महापंचभूताशी गाठ पडली की की त्यांच्या मिश्रणातून देहाचा आकार स्पष्ट होतो हे हे सांगतात. तोच अहंकार शरीराला विद्वत्ता, सत्ता, संपत्ती, तारुण्य इत्यादी विविध क्षेत्रात आपल्याला नाचवीत असतो असे माऊली आपल्याला सांगतात. पुढे माऊली बुद्धीची लक्षणे सांगतात की इंद्रिये आणि म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि सेन्सेस, जी 5 सेन्सेस आहेत, जे आपल्याला कॅप्चर करून इन्फॉर्मेशन आणतात, त्याची योग्य मोजमाप जी करते तिला बुद्धी असे म्हणतात. म्हणजे जे चांगले, ते काय, हे चांगले, हे वाईट, हे सुख, हे दुःख, हे लहान, थोर आणि हीच बुद्धी आपल्या संवर्धनाचे कारण असते ते सांगतात. जिच्यामुळे सत्वगुण वाढतो आणि जीवाचे आत्म्याशी म्हणजे परब्रह्माशी एकरूप होतो आपण. पुढे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की अव्यक्त म्हणजे काय. तर अव्यक्ताबद्दल सांगताना ते म्हणतात की 7व्या अध्यायामध्ये आपल्याला त्यांनी परा आणि अपरा जी सांगितली प्रकृतीचे प्रकार, त्यापैकी परा प्रकृती असते तीच अव्यक्त म्हणून संबोधली जाते. ज्याप्रमाणे बीजाच्या रूपात पूर्ण झाड असते, वृक्ष असतो किंवा सूर्य उगवल्यावर रात्र व तारे लुप्त होतात, त्याप्रमाणे सर्व प्राण्यांचे देह समुदाय म्हणजे प्राण्यांचे सूक्ष्म स्थूल स्थूल शरीर टाकून जेव्हा सूक्ष्मात लय पावतात असे ज्ञानेश्वर सांगतात. म्हणजे लय पावतात असं ज्ञानेश्वर म्हणतात. म्हणजे सूक्ष्मातून स्थूलातून सूक्ष्मात लय पावतात आणि त्यालाच अव्यक्त असं म्हणतात. आता इंद्रियांबद्दल माऊली सांगतात की कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत. तर वाणी, हात, पाय, उपस्थ व गुद हे कर्मेंद्रिय आहेत. पुढे माऊली मनाबद्दल सांगतात की मन हे इंद्रिय आणि बुद्धी यांच्यामध्ये रजोगुणाच्या आश्रयाने अस्थिर असते, अस्थिर वृत्तीचे असते. आकाशाचा निळा रंग व मृगाचे जसे फसवे असते तसे हे मनच फसविणारे असते. मन हे चंचलपणे बुद्धीच्या बाहेर अहंकाराबरोबर वाढते आणि बुद्धी आणि गर्व यात स्थिर असते असं सांगतात. या चंचलपणाला
चंचलपणालाच मन हे नाव आहे. मन हे मायेचे मूळ, विषय वासनेचे विषय वासनेला त्याच्यामुळे चढतो आणि अहंकार त्याला मनाला डिचवत असतो. पुढे माऊली इच्छा कशी निर्माण होते ते सांगतात. ही आपली ज्ञानेंद्रिये ही भूतकाळाच्या भोगलेल्या गोष्टींचे स्मरण करतात किंवा विषयांच्या वर्णन काय काय विषयांचे वर्णन आपण ऐकतो आणि त्याप्रमाणे आपल्या भावना तयार होतात आणि इच्छेचं निर्माण होते. आता इच्छा पूर्ण नाही झाली का ते द्वेष निर्माण होतं आणि पूर्ण झाली का सुख म्हणतो. परंतु हम्म. माऊली म्हणतात, की खरे सुख हे सर्व विषयांना विसरून ब्रह्मप्राप्तीचे ब्रह्मप्राप्ती होणे यालाच सुख म्हणतात. आता पुढे चेतनेबद्दल ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, की आपल्या देहात पायातील नखापासून डोक्यावरील केसापर्यंत जे आहे, ची चेतना आहे. आणि जी पाचभूते ही एकमेकांबरोबर राहत नाहीत, पण ज्याच्यामुळे राहतात त्याला धृती म्हणतात. आता हे जे 35 ची तत्व आहेत, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन जे 36वे तत्व आहे, जे संघात म्हणजे आपण म्हणतो की रथाचे चाक आणि असतात, तसं पूर्ण शरीरातली ही 35 तत्वे असतात, ती हम्म. संघात असतात. आणि पुढे जे माऊली सांगणार आहेत, की ज्या ज्ञानामुळे जी आपल्याला जी लक्षणं निर्माण होतात, ती पुढे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगणार आहे. तर अजून संपलेला नाही आहे. 5वा आणि 6वा कंटिन्यू करायचं आहे. हो हो. पण याच्यामध्येच खूप माहिती आहे. म्हणजे आता हो, 5 हो. आणि 6 जे आपण म्हटलं ना, त्याच्यामध्ये त्यांनी बरीच माहिती आपल्याला दिली आहे. खरं म्हणजे हा पूर्ण अध्याय आहे ना, हा सगळं अध्यात्माचाच अध्याय आहे, की सगळे त्याच्यामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे. छान छान सांगितलं पण तुम्ही. थँक यू. आता ती कोणाला वाचायचं आज आधी मृणालला वाचायचं, पण मृणाल आली नाही ना, तर आता कोणाला तरी पुन्हा घ्यायला लागेल. सुषमानी आधी म्हटलेलं होतं. कोणीतरी करतं का तिचं? मी वाचू का? हो चालेल. ओके. श्यामाताई, आता तुमचा नंबर. ओके. सगळ्यांनी टर्न घ्यायचा. मी पण वाचू शकेल नंतर. हो थँक्यू. तर तुम्ही शेअर करता स्क्रीन? बरोबर. आपण 175 ला 275 आलेलो. थोडं खाली करा ते. कारण 275 सॉरी 175 पासून आपल्याला घ्यायचंय पुढचं. आणि त्याचा आधी आपण अर्थ वाचतो. ओके. अमानित्व मग ते वाचू ना 7वा? नाही, नाही, आपल्याला नाही. 175 ओवी नंतरचं खालचं वाचायचंय. तर यांना ओके. थोडस ते आधीचे अर्थ आहेत ते घ्यायचे आणि मग हे बघा. हे बघा, त्यांनी मला वाटतं मार्क करून ठेवलंय. ओके. इथपासून वाचायचंय का? नाही, पण ह्या ओव्या आहेत ना, नाही, आपल्याला ओव्या थोडं नाही. अजून आधी वरती आपल्याला अर्थ करावा लागेल. स्पष्टीकरण वाचायचं आणि मग ओव्या वाचायचे. आणखी मला वाटतं तुम्हाला ओव्यांच्या आधीच यायला पाहिजे. अगदी शेवटीच आहे. थोडं आणि खाली 175. ओके. 175च्या नंतरची ओवी आहे ना, त्याचा अर्थ वाचायचा ते आणि मग ज्ञाननिरूपण. बरोबर. ते ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही, तथापि त्याचे निरूपण केले जाईल आणि ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर ज्ञान बुद्धीला जाणता येईल, पण डोळ्यांनी पाहता येईल असे ते ज्ञान नाही. मग तेच ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ती प्रकट करते, तेव्हा ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते. वसंताचा प्रवेश झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो. त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषात ज्ञानाचे अस्तित्व दाखवतात. अरे अर्जुना, वृक्षाला जमिनीमध्ये पाणी सापडते. ते पाणी जरी डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नाही, तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून दिसते. अथवा अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदूपणा सांगतो, किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवतो. अथवा आदरातिथ्याच्या
तयारीवरून जसा स्नेह प्रकट होतो किंवा दर्शनाने होणाऱ्या समाधानावरून पुण्यपुरुष ओळखू येतो. अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर अथवा कितवं चाललंय 70 अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने कळण्यात येतो अथवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती आता सांगतो. चांगले लक्ष देऊन ऐका. आता आपण त्या ओव्या वाचूया. म्हणजे ओव्यांकडे जायचंय. 75 पासून ना. हा, नाही, 75 175 पासून. हे 75 आहे. 175 बरोबर. अगदी संपतच आलं होतं पण थोडं राहिलं. या बरोबर. ओके. 175 ते अनिरूप पासून का पुढे नाही आत्मयापासून ना. ते अनिरूप पासून. आत्मयापासून ते हो. अनिरूप पासून. हे अनुरूप. ते अनिरूप की निरूपी जे ऐकता बुद्धी आणि जे वाचुनी डोळा देखी जे ऐसे नाही मग त्याची ये शरीरी जय आपुला प्रभाव करी तई इंद्रियांचा व्यापारी डोळाही दिसे. पै वसंताचे रिंगवणे झाडांचेनी साजेपणे जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. आगा वृक्षासी पाताळी जळ सापडे मुळी ते शाखांची ये बहाळी बाहेर दिसे. का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुली नाचे. अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती का दर्शनाची ये प्रशस्ती पुण्यपुरुष. नातई केळी कापूर जाहला जेवी परिमळे जाणू आला का भिंगारी दिपू ठेविला बाहेरी फाके. तैसे हृदयचेनी ज्ञाने जिये देही उमटती चिन्हे तिये सांगो आता अवधाने चांगे ऐक. किती छान उपमा दिल्यात नाही ते. झाडात बहर आला की आपल्याला कळतं की हा वसंत आला. आणखी ते केळीचं पण काय सुंदर उदाहरण आहे. एनिवे जाऊया पुढे. हा, ओके. पुढचा 7वा ना. अमानित्वमदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. ओके. अमानित्व दंभरहितता अहिंसा सर्व सहनशीलता सरळपणा सद्गुरु सेवा आंतर व बाह्य शुद्धी स्थैर्य अंतःकरण निग्रह. तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे ज्याला आवडत नाही व मोठेपणाचे ज्याला ओझे वाटते त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर व तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले तर अथवा लोकांनी मानण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रगटता झाली तर त्यावेळी तो कसा गडबडून जातो तर ज्याप्रमाणे पारध्याने चोहोकडून वेढलेले हरिण घाबरे होते अथवा हाताने पोहून जात असता तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे भोवऱ्यात सापडावा अर्जुना त्याप्रमाणे सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही. आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ती आपण कानाने ऐकू नये, हा एक अमुक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये असे ज्याला वाटते अशा पुरुषाला आपला सत्कार व्हावा असे कसे वाटेल. असा मनुष्य आपला आदर व्हावा अशी कशी इच्छा करील. त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते. बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते परंतु महत्वाच्या भीतीने महत्त्वाच्या पाहिजे का महत्त्वाच्या भीतीने तो वेडात लपतो. आपल्या ठिकाणी असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो. आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो
व मोठ्या आवडीने लोकात वेडेपणा दाखवतो. लोकात एक होणाऱ्या मिनिट मला हा. याच्यामध्ये ते गजानन महाराज जे आहेत ना त्यांची मला आठवण येते की ते सुद्धा असे खूप इतके शांत म्हणजे साधे राहायचे की त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटायचं नाही की यांना खूप काहीतरी माहिती असेल म्हणून. तर ही यातली जी ओवी आहे ना, चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपण मिरवी, अ, आवडोनी. म्हणजे हे जे मोठे लोक असतात ते काही असं दाखवत नाही की मी खूप मोठा आहे म्हणून. ते म्हणजे साध्या राहतात की आपल्याला वाटत नाही की यांच्यामध्ये एवढे गुण असतील म्हणून. तर ती ओके जाऊया पुढे. लोकात होणाऱ्या प्रसिद्धीची ज्यास शिसारी असते व शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो, काही न करता उगाच राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो. लोकांनी आपला अनादरच करावा व नातलगांनी आपला थाराच धरू नये, आपल्या नादी लागू नये, अशा प्रकारची त्याच्या जीवामध्ये फार इच्छा असते. ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणेल व स्वतःच्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल, त्याच गोष्टी तो बहुतेक करतो. ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही अशी लोक आपल्याविषयी शंका धरतील, अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्यास आशा असते. पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही किंवा वाऱ्यानेच जात आहे, अशा प्रकारचा आपल्याविषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा, तसे आपण व्हावे असे त्यास वाटते. मी एक अमका आहे. किती ओळी झाली आपली आणि तुम्हाला 201 पर्यंत वाचायची. ओके. हम्म. मी एक अमका आहे अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये. माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्यासमोर येऊ नये. कदाचित मला पाहून प्राणी मात्र भीतील, तर तसे होऊ नये. याप्रमाणे ज्याचे नवस असतात व जो सदोतीत एकांतामध्ये जात असतो व ज्याला एकांत जीवा इतका आवडतो, वायूचे व त्याचे पटते, आकाशाशी बोलणे त्याला आवडते, त्यास बोलण्याचा कंटाळा असतो, व ज्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात, फार काय फार काय सांगावे. अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील, त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरूण झाले आहे असे तू समज. साधकामध्ये असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात, तो ह्या लक्षणांनी जाणावा. आता इथपर्यंतच थांबायचं का पुढे वाचू? आता अदंभाच्या ओळखी करता त्याच्या लक्षणांचा अभिप्राय सांगतो. बस ना? 201 झाली ना. हम्म. ओके, आता त्याच्या ओव्या वाचूया. थोडस खालीवरती होणार आहे कारण ते खूपच मोठे आहेत, म्हणजे स्पष्टीकरण खूप मोठे मोठे आहेत. हं. Never किती give up. पानं आहेत बापरे. अहो खूप हो, मोठा हे मोठं आहे आहे. आणि मी पहिल्यांदा इथे 13व्याच अध्यायातला पहिला श्लोक आहे, तो एकच ओवी आहे त्याच्यात हम्म. आणि दुसऱ्या 2 आहेत आणि बाकीच्या मग मोठ्या मोठ्या आहेत ना. बाकीच्या खूप मोठे आहेत. हो. आणि हे आता सगळे एक्सप्लेन करतायत ना, सगळे हो. गुण सांगतायत. अमानित्व म्हणजे काय, दंभ अदम काय, म्हणून त्याला एवढं त्यांना सांगायला लागतं. तर 200 आलं का? सुरुवातीपासूनच करायचंय ना. हो हो. खाली अजून खाली झालं पाहिजे. हा अजून खाली झालं पाहिजे. सुरुवातीपासूनच करायचंय, कारण आपण 7वा श्लोक सुरू केला ना. हो हो. तर त्याची थोडं वरती हा, म्हणजे खाली बरोबर. वरती खाली कराय हा हा, आता बस. आता 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 सॉरी. एक पासून सुरू करायचं. हा हा. तरी कवणेही हे 84 आहे, बरोबर आहे ना? तरी हो कवणेही विषयी हो ठीक हो, आहे. बरोबर आहे. तरी कवणेही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओंझे जया अथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा, तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगू जैसा, का बाही वरता वळसा दाटला जेवी, पार्था तेणे पाडे सन्माने जो साकडे, गरिमेते अंगाकडे येवोची नेवी,
पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, हा अमुका ऐसी नोहावी, सेची लोका. तेथ सत्काराची गोठी, के आदरा देईल भेटी, मरणेसी साठी नमस्कारिता. वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडी वे माझी दडे, महिमे भेणे. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, आवडोनी. ही माझी लौकिक महत्वाची. ही हा लौकिक बरोबर आहे. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, आवडोनी. लौकिकाचा उद्वेगू, शास्त्रावरी उबगू, उगेपणी चांगू, आथी भरू. जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. तळवटेपण बाणे, अंगी हिणावो खेवणे, ते तेची करणे बहुत करुनी. हा जितू ना नोहे, लोककल्पी येणे भावे, तैसे जिणे हो आवे, ऐसी आशा. पै चालतू का नोहे, किम वारेनी जातू आहे, जना ऐसा भ्रमू जाये, तैसे होईजे. माझे असते पण लोपो, नाव रूप हारपो, मज झणे वासिपो, भूत जात. ऐसी जयाची नवसिये, ऐसी जयाची नवसिये, जो नित्य एकांता जातू जाये, नावेची जो जिये विजनाचेनी. वायू आणि तया पडे, गगनेसी बोलो आवडे, जीवे प्राणी झाडे, पढियंती जया. किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी, जान तया ज्ञानेसी शेज जाहली. पै अमानित्व पुरुषी, हे जाणावे इही मिशी, आता अदंभाची या ओळखीसी, सौरसू देवो. तरी अदंभित्व नाही, ऐसे. झालं आता. पर्यंत झालं 201 पर्यंत. 201. बरोबर. तर तिथपर्यंत त्यांनी अदंभित्व त्याच्याबद्दल नाही, हो त्याच्यात अमानित्वाचं सांगितलं अमानित्व आतापर्यंत. सांगितलं. आता दुसरं सांगतील. तर आता यांना वाचायचंय. पुन्हा मागे जायला पाहिजे. हो, 301 ओव्या आहेत, 300 काहीतरी. हो खूप आहे तो, म्हणजे टोटल म्हणजे मे बी कोणाला जर का पुस्तकातून वाचायचं असेल ना तरी चालेल. तुम्हाला 203 2 पासून 202. 202 पासून आहे. रवी भाऊ, लिंक शेअर करू का, की तुम्हाला जमेल? नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आय कॅन रीड द थिंग्स. आलं आलं. हा, 202 पासून. हा, ऐकू येते ना? हो. हो. तर ऐक. अदंभित्व असे आहे, ज्याप्रमाणे लोभ्याचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते की जीव गेला तरी तो आपली धन ठेवलेली जागा सांगत नाही. अर्जुना, त्याप्रमाणे त्याच्या प्राणावर जरी संकट आले तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचेष्टेने अथवा वाचेने उघड करीत नाही. खोड्याळ गायीला आलेला पाहणा, ती गाय जशी चोरते अथवा उतारवयाला आलेली वेश्या उतारवयासारखी राहते काय? तर नाही. मग ती आपले उतारवय झाकते. श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो जसा आपली श्रीमंती लपवितो, तथवा कुलीन स्त्री जशी आपले अवयव झाकते, अथवा शेतकरी पेरलेले बीज जसे माती टाकून झाकतो, त्याप्रमाणे तो आपल्या हातून झालेले दान आणि पुण्य झाकतो. देहाची वरवर पूजा करीत नाही. लोकांना फसविणारा बाह्य वेश धारण करून देहाला सजवित नाही व लोकांच्या मनोजोगते बोलून त्यांचे मनोरंजन करीत नाही. व आपण केलेला धर्म तो आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्यास माहीत नसते. आपण केलेला धर्म
तो आपल्या तोंडाने बोलून दाखवत नाही. आपण दुसऱ्यावर केलेल्या उपकारांचे तोंडाने उच्चार करीत नाही. आपण जो काही वेदशास्त्र वगैरेचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळवलेले पुण्य विकण्यास धजत नाही. तो आपल्या शरीराला जे विषय भोग देतो त्यावरून त्याच्या उदारपणाचा अंदाज केला तर तो कृपण आहे असे वाटते. एरवी धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास थोडेफार असे म्हणत नाही. घरामध्ये सर्व गोष्टींची टंचाई दिसते. शरीराचा बांधा रोडका असतो, परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरूशी प्रतिज्ञेने चढाओढ करतो. फार काय सांगावे, स्वधर्मामध्ये तो थोर असतो व योग्य प्रकारे मिनिट हां I missed it. तर तो कृपण असं एरवी 210 नंतर आहे. 210 नंतर आहे ना. हां, सॉरी अबाउट दॅट. घरामध्ये सर्व गोष्टींची टंचाई दिसते. शरीराचा बांधा रोडका असतो, परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरूंशी प्रतिज्ञेने चढाओढ करतो. फार काय सांगावे, स्वधर्मामध्ये तो थोर असतो, योग्य प्रसंगी तो उदार असतो, आत्मचर्चा करण्यात तो हुशार असतो, एरवी इतर गोष्टीत तो वेडा असतो. केळीचे सर्व अंग हलके व पोकळ असे वाटते, पण त्या केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने दाट भरलेले असे वाटते. अथवा मेघांचे अंग पाहिले तर ते अगदी हलके व दिसण्यास वाऱ्याने नाहीसे होईल असे दिसते, पण तेच मेघ एकदा वर्षाव करायला लागले की दाट वर्षाव करतात, जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखे जलमय करून टाकतात. त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात. एरवी पाहिले तर कमीपणाला तोच जागा आहे, म्हणजे त्याच्या येथे सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे. हे वर्णन पुरे. या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याच्या ठिकाणी असेल त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज. अर्जुना, अदंभपणे म्हटले ते हे असे समज. आता अहिंसेचे लक्षण ऐक. एक मिनिट थांबायचे. इथं थांबायचंय का? मला एक गोष्ट आठवली की मी जेव्हा आश्रमामध्ये होते तेव्हा आम्हाला सगळ्यांना काहीतरी सोशल वर्क करायला लागायचं प्रत्येकाला. तर एक दिवस माझ्याकडे भांडी घासायचं काम होतं आणि माझ्याबरोबर एक गृहस्थ माझ्याबरोबर भांडी घासत होते. तर आपण बोलतो ना सहज, तर मी त्यांना विचारलं की तुम्ही काय करता? म्हटलं हा काहीतरी करतो, असं काहीतरी बोलले ते. आणि मग आमच्या तिथे म्हणजे अणिकटीला एक म्हणजे आश्रमानेच एक वैदिक हॉस्पिटल बांधलाय तिथे. म्हणजे एवढं छोटंसं गाव आहे तिथे त्यांनी ते आपलं आयुर्वेदाचं काय म्हणतात हॉस्पिटल तिथे असं बांधलेलं आहे. तर त्या हॉस्पिटलाचं जेव्हा हे होतं काय इनॉग्रेशन होतं त्या दिवशी आम्ही तिथे गेलो तेव्हा कळलं की त्या हॉस्पिटलचे सगळे पैसे माझ्याबरोबर जे भांडी घासत होते त्या गृहस्थांनी दिले होते. पण त्यांनी कधीही याच्यामध्ये कधीही सांगितलं नाही की मी काय करतो, पैसे देतो. आणि तेव्हा मी म्हटलं की आपण हे सगळं पुस्तकात वाचतो की जे तुम्हाला अधम किंवा ते आता जे सांगितलं त्यांनी की दंभरहित हे असतं. पण त्या गृहस्थांना पाहिल्यानंतर अरे बापरे, या माणसाने एवढे पैसे दिले की ते म्हणजे पूर्ण काय म्हणतात हॉस्पिटल त्यांनी बांधून दिलं. आणि तरी सुद्धा ते माझ्याबरोबर भांडी घासत होते तेव्हा त्यांनी कधीही असं वर्गात कधी असं दाखवलं नाही की ते इतके श्रीमंत आहेत आणि ते त्यांच्याकडे एवढे पैसे वगैरे आहेत. तर म्हणून मला असं वाटतं की हे किती असे एक एक
मोठे मोठे लोक जेव्हा आपल्याला दिसतात ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की अम, खरोखर म्हणजे त्यांची उदाहरणं आपल्याकडे ठेवायला पाहिजे, नाही का? आपण काय छोटंसं केलं की असं वाटतं अरे बापरे मी किती दान दिलं वगैरे असं, नाही का? तर ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला की अर्थातच आपण वेगळ्या देशामध्ये राहतो, इथे सगळंच आपल्याला सांगावं लागतं आणि मी करून सांगितलं नाही तर आपला कुठे म्हणजे पाडच राहणार नाही. पण ही एक गोष्ट पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या धडकामध्ये असं सांगितलं आपल्याला. जाऊया पुढे. पुढे जाऊ. ओके. हं. या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याच्या ठिकाणी असेल त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज. अर्जुना, अदंभपण म्हटले ते हे असे समज. आता अहिंसेचे लक्षण ऐक. आपापल्या निरनिराळ्या मतांचे निरूपण करताना पुष्कळ प्रकारांनी अनेक लोकांनी अहिंसा सांगितली आहे असे आहे, ऐक. परंतु त्यांनी सांगितलेली अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी त्या वृक्षांच्या बुडाशी त्या वृक्षाच्या रक्षणार्थ कुंपण करावे तशी आहे. किंवा हात तोडून जो तो विकावा व जे पैसे येतील त्यांनी भुकेची पीडा शांत करावी. अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणाकरिता देवळाच्या सामानाने आवराची भिंत बांधावी. त्याप्रमाणे हिंसाच करून अहिंसा उत्पन्न करावी असा हा निर्णय पूर्वमीमांसेने कर्मकांडाने केला आहे. पाऊस न पडता अतिशय पीडा होऊन सर्व पाणी जर्जर झाले म्हणजे त्यावर उपाय म्हणून पाऊस पडणारे कारिरी याग वगैरे अनेक यज्ञ करावेत. तर प्राण्यांच्या बचावाकरिता करावयाच्या या यज्ञांमध्ये आरंभित जनावरांचे प्रत्यक्षपणे प्राण घेतले जातात. अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार? नुसती हिंसा पेरली असता तेथे अहिंसा उगवेल उगवेल काय तर नाही. परंतु याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे. पण हे खूप महत्वाचं आहे. आता जो त्यांनी विचार घेतला ना की आपल्याकडे यज्ञ करायचे आणि त्याच्यामध्ये सगळे त्याच्यामध्ये ॲनिमल सगळे टाकायचे. तेव्हा आपण अगदी काय म्हणतात घोड्याला टाकून जर करायचे तो यज्ञ तर कुठला हो सगळे अश्वमेध. अश्वमेध. अश्वमेध यज्ञात मला हे नव्हतं माहिती की तो घोडा सगळीकडून आणायचा आणि शेवटी तो घोडा पण त्या यज्ञात टाकायचा. येस. आणि अशा प्रकारची त्यांची हिंसा असायची. त्याच्यावर तर लिहिलेलं की असे तुम्ही यज्ञ करून तुम्हाला काय त्याच्यामध्ये पुण्य मिळणार आहे ना कोणाला मारून तुम्हाला. तर अगदी खरं आहे इथे त्यांनी म्हटलेलं. जाऊया पुढे. पुढे जाऊया. ओके. आणि सर्व आयुर्वेदही अर्जुना याच धोरणाचा आहे. कारण की एका जीवाचे रक्षण करण्याकरिता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे तो प्रतिबंध करतो. नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दुःखाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा दुःख निवारण करण्याकरिता औषधाची योजना केली. तो औषध योजनेत पहिल्या प्रथम कित्येक झाडांचे कंद खणविले व कित्येकांना मुळासकट व पानांसकट उपटविले. काही झाडांच्या मधल्या भागाच्या औषधात उपयोग केला. काही झाडांची सालं काढविली व काही फळ देण्याच्या बेतात असलेल्या वनस्पती त्यावर क्षारांचे वगैरे असलेले तरी थर देऊन उकडविल्या. ज्यांनी कोणाचे केव्हाच वाकडे केले नाही अशा अजातशत्रू झाडांना त्यांचा चीक काढण्याकरता त्यांच्या सर्वांगावर भेगा पाडून याप्रमाणे अर्जुना त्या वृक्षाचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले. आणि हालचाल करणाऱ्या प्राण्यासही हात घालून त्याचे पित्त काढून मग त्या योगाने
रोगांनी पीडित अशा दुसऱ्या जीवांचे रक्षण केले. अहो, राहती घरे मोडून त्या घराच्या सामानाने देवळे व देव्हारे केले व व्यवहारात लोकांना फसवून लुटून जे द्रव्य मिळवले त्या द्रव्याच्या योगाने अन्नसत्र घातले. डोक्यात गुंडाळण्याकरता नेसलेले वस्त्र सोडून ते जर मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो व अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले अथवा पांघरूण जाळून मग जसा शेक घ्यावा किंवा हत्तीचे जसे अंग धुणे असते. हत्ती हा स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोडण्याने माती घेऊन त्या जास्त मलिन करतो. बैल विकून जसा गोठा बांधावा अथवा राघूस टाकून देऊन मग पिंजरा तयार करावा अशा कृतीला योग्य म्हणावे की चेष्टा म्हणाव्यात का यांना हसावे. ओके, मी आता ओव्या वाचतो आणि जर पुढचे कोणी म्हणणार असतील त्यांना म्हणून दे, नाही तर मी वाचू शकतो पुढे. पुढचं माझं आहे ना, माझी टर्न आहे ते ओके, गुड. त्याच्यानंतर. हां, हा, ते आहेत माझी माणूस. आता तुम्हाला पुन्हा तिकडे ओव्यांकडे जायचं. दोनशे दोन पासून मला वाचायचं. 202 पासून आहे. 400 ओव्या आहेत तिथं. हो, पण किती छान लिहिलंय ते. मला असं मला सुद्धा असं वाटतं ना, काय वाव. आता 202 आलं. आलं. अजून यायचं. हां, 201 पासून ना. 202 पासून. 202 पासून. ओके. या तरी अदंबित्व ऐसे तरी अदंबित्व ऐसे लोभियांचे मन जैसे जीवू जावो परी नुमसे ठेविला ठावो तया परी किरीटी पडिलाही प्राणसंकटी परी सुकृत न प्रगटी आंगे बोले खडाणे आला पाना पळवी जेवी अर्जुना का राहे पण्यागना वडीलपणे आढ्यू आतुडे आडवी मग आढ्यता हारवी नातरी कुळवधू लपवी अंवे वाते नाना कृषी वळू आपुले पांगुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य वरी वरी देहनु पूजी लोकांते नरंजी स्वधर्मू वाग्ध्वजी बांधो नेणे परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासिले न शके विकू जोडले स्फितीसाठी अंगभोगांकडे पाहता कृपणू आवडे एरवी धर्मविषयी थोडे बहुन म्हणे घरी दिसे साकड देहीची आयती रोड परिदानी जया झोड सुरतरुसी किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे परी फळोनिया गाढे रसाळ जैसे का मेघांचे आंग झिल दिसे वारेनी जैसे जाईल परी वर्षती नवल घनवट ते तैसा जो पूर्णपणी पाहता धाती आयणी एरवी तरी वाणी तोची ठावो हे असो या चिन्हांचा नट नाचू ठाई जयांचा जाण ज्ञान तयाच्या आताव चढले पैगा अदंबपण म्हणितले जे ते हे जाण आता ऐक खुण अहिंसेची तरी अहिंसा बहुती परी बोलली असे अवधारी आपुलाला मतांतरी निरूपिता परी ते ऐसी देखा जैसा खांडुनिया शाखा मग तळाचिया बुडुखा कुंप किजे
का बाहू तोडोनी विकिजे, मग भुकेची पीडा राखिजे, नाना देऊळ मोडणी किजे. पोळी देवा तैसे हिंसाची करुणी हिंसा, निफज विजय का हा ऐसा, पै पूर्ण मीमांसा निर्णो केला. जे अवृष्टीचे उपद्रवे, गादले विश्व आघवे, म्हणून पर्जन्यष्टी करावे नाना याग. तव तिये इष्टींचा बुडी, पशुहिंसा रोकडी, मग हंसेची थडी कैची दिसे. पेरिजे नुसदी हिंसा, तेथ उगवैल काय हिंसा, परी नवल बापा धिमसा या याज्ञिकांचा. आणि आयुर्वेदही आगवा, याची मोहरा पांडवा, जे जीवा कारणे करावा जीव घातू. नाना रोगी अहाळली, लोळती भूते देखिली, ते हिंसा निवारावया केली चिकित्सा का. तव ते चिकित्से पाहिले, एकाचे कंद खणविले, एका उपडविले सम्मोळी सपत्री, एके आड मोडविली, अजंगमाची खाल काढविली, ऐके गर्भी उकडली पुटा माझी. अजात्र शतु तरुवरा, सर्वांगी विलिया शिरा, ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले. आणि जंगमाही हात लावूनी काढिले पित्त, मग राखिले शिणत आणिक जीव. अहो वसंती धळधारे, मोडूनी केले देऊळ देवारे, नागिनी वेव्हारे गवादी घातली. मस्तक पांघुरविले, तव तळवटी उघडे पडले, घर मोडोनी केले मांडव पुढे. नाना पांघरुणे जाळूनी जैसे तापणे, जाले अंग धुणे कुंजराचे. बैल विकुनी कोठा, पुसा लावोनी गाठा, या करणी की चेष्टा काही हसो. इथपर्यंतच आहे ना? हो बरोबर, इथपर्यंत. का पुढे जायचं अजून? वरती नाही, 234 मी वाचणार आहे. हा 200 मी मग 33 33 ओके, मग वर्ग वाचला. वाचलं तुम्ही? पुढे जाऊया. आता सुषमा वाचेल. हा अर्थ. अर्थ आता वाचेल. मी अर्थ वाचणार आधी आणि मग ओव्या वाचणार ना. हो. या. 269 पर्यंत तिला वाचायचं आहे. आता आलं. आलं आलं आलं. कित्येक या हिंसेच्या भयाने धान्य शिजवीत नाहीत, तर कोरडेच धान्य खातात. ते कच्चे धान्य त्यास पचत नाही, यामुळे त्यांचे प्राण कासावीस होतात. हीच हिंसा होय. याप्रमाणे हे चांगल्या मनाच्या अर्जुना, हिंसेलाच अहिंसा ठरविण्याचा असा हा कर्मकांडात सिद्धांत आहे, तो तू नीट समजून ठेव. जेव्हा आम्ही पहिल्या प्रथम अहिंसेच्या नावाचा उच्चार केला, तेव्हा ही मते सांगावीत अशी स्फूर्तीलाच हाव झाली. तर या मतांना कसे गाळावे म्हणून आम्हाला बोलणे भाग पडले. त्याचप्रमाणे तुलाही निरनिराळी मते माहीत व्हावीत असा हे प्रतिपादन करण्यात आमचा हेतू होता. अर्जुना, बहुत करून या अहिंसेसंबंधी काही बोलावयास लागले की त्या प्रतिपादनात हाच वर सांगितलेला हिंसात्मक अहिंसांचा विषय आढळतो, म्हणून आम्ही त्याची चर्चा केली. नाहीतर हाती घेतलेल्या विषयाच्या प्रतिपादनाचा धोपट मार्ग सोडून मतमतांतरे सांगण्याच्या आड वाटेला कशाला जावे लागले असते.
आणि अर्जुना, आपल्या स्वतःच्या मताच्या निश्चयाकरता जी दुसरी मते विचारात घेणे जरूर असेल त्यांचाही निर्णय केलाच पाहिजे. याप्रमाणे ही निरूपण करण्याची पद्धती आहे असे समज. आता अर्जुना, यानंतर मुख्य जे ते आमचे मत सांगण्यात येईल, अहिंसेची नीट कल्पना येईल, असे लक्षण करण्यात येईल. ही अहिंसा चित्तात प्रकट झाली असता त्या चित्तात ज्ञान आहे असे दिसेल. पण ज्याप्रमाणे कसोटी सोन्याचा कस ठरविते त्याप्रमाणे अहिंसेने वास्तव्य केलेल्या शरीराच्या आचरणाच्या रीतीवरून त्या शरीरात अहिंसा राहत आहे असे जाणले जाते. त्याप्रमाणे मनात ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर अहिंसेचे चित्र उमटते. ते चित्र असे असते, अर्जुना ऐक. तर लाटांचे उल्लंघन न करता किंवा पायाने त्यांना न मोडता व पाण्याचा आवाज खळखळ न मोडू देता वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टी ठेवून बगळा जसा पाण्यात पाय घालतो अथवा भ्रमर जसे कमळावर कमळातील बारीक तंतू चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात, त्याप्रमाणे परमाणूंमध्ये लहान जीव आहेत असे जाणून दयेमध्ये आपली पावले लपवून चालतो. तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते ती दिशाच तो प्रेमाने भरलेली करतो. तो प्राण्यांच्या खाली आपला स्वतःचा प्राण अंथरतो. अर्जुना, अशा रीतीने जपून त्याचे चालणे असते. त्या चालण्याचे वर्णन वाचेने करता येत नाही आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तर ते पुरे पडत नाही. जेव्हा मांजरी मायेने आपले पिल्लू आपल्या तोंडात धरते त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दातांची टोके लागतात, मांजरीने दातांनी पिल्लू बळकट जरी धरलेले असते तरी त्याला दात लागत नाहीत. अथवा प्रेमळ आई जशी आपल्या तान्ह्या मुलाची वाट पाहते त्या दृष्टीमध्ये जो नाजूकपणा असतो, अथवा वारा घेण्याकरता कमळाचे फूल हळूहळू हलविले असता त्यापासून निघालेला वारा तो ज्याप्रमाणे डोळ्यांच्या बुबुळांस मोठा सुखकर वाटतो, तितक्या मऊपणाने भूमीवर पाय ठेवीत तो जातो. त्याचे ते पाय जिथे लागतील तिथे लोकांना सुख होते. अर्जुना, फार अशा सुंदर आहे ना? हळूपणाने चालत असताना त्याने जर कृमी कीटक पाहिले तर तो हळूच माघारी फिरतो. तो म्हणतो, पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर सर्व भूतांना व्यापून असलेल्या प्रभूची झोप मोडेल व असलेल्या सुखरूपतेला विक्षेप येईल. या करुणेने तो मागे परततो व कोणत्याही प्राण्यावर पाय ठेवीत नाही. गवताच्या काडीत जीव आहे असे समजून ती तुडवून जात नाही. मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता तो त्याला तुडवीत जाईल ही गोष्ट कुठली? मुंगीला ज्याप्रमाणे मेरू पर्वताचे उल्लंघन करता येत नाही, चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरून जाता येत नाही, त्याप्रमाणे कोणताही प्राणी भेटला असता त्याच्याने त्याचे उल्लंघन करवत नाही. याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फळाने फळाला आली व जेथे वाचेमध्ये दया जगलेली तू पाहशील, जो स्वतः श्वासोच्छ्वास नाजूक रीतीने करतो त्याचे मुख प्रीतीचे माहेर असते व त्याचे दात हे जणू काय मधुरपणाला अंकुरच फुटले आहेत. तो कोणाशी बोलत असताना पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षरे चालतात आणि कृपा आधी प्रकट होते व शब्द मागून प्रकट होतात. अगोदर तर त्याचे कोणाशी बोलू म्हणेल, बोलण्याचे मनात आणील तर आपले बोलणे कोणाला खुपेल का? त्याला असे वाटत असते की यदाकदाचित बोलताना काही जास्त बोलणे झाले तर कोणाच्या वर्मी तर लागणार नाही ना, आणि त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना. कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरंभिलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल, कोणी भिईल, कोणी दचकून उठेल आणि आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करेल. तरी आपल्या बोलण्याने कोणास क्लेश होऊ नयेत अथवा रागाने कोणाची भुवई उचलू नये असा त्याच्या मनात अभिप्राय असतो, म्हणून तो उगा असतो. मग आपण बोलावे अशी कोणी कदाचित प्रार्थना केल्यावर तो प्रेमाने बोलावयास लागला तर त्याचे बोलणे जे ऐकतात त्यांना तो आपला आईबापच आहे की काय असे वाटते. त्याचे बोलणे म्हणजे जणू काय नाद ब्रह्मच आकार धरून आले असे मधुर किंवा गंगेचे पाणी उसळले असे पवित्र
अथवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आले आहे अथवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आले आहे, त्याप्रमाणे खरे आणि कोणास न खुपणारे मोजके परंतु सरळ त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच. उपरोधिक बोलणे आता ओव्या म्हणायच्या. राईट राईट आता ओव्याच मला तेच आहे. वाटलं. Yeah. पण हे शेवटचं वाक्य पुन्हा वाच, किती सुंदर लिहिलं त्यांनी की कसं बोलायला पाहिजे. त्याचे बोलणे म्हणजे जणू काही नादब्रह्मच आकार धरून आले आहे असे मधुर, किंवा गंगेचे पाणी उसळले असे पवित्र, अथवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आले आहे त्याप्रमाणे खरे आणि कोणास न खुपणारे मोजके परंतु सरळ त्याचे बोलणे म्हणजे जणू काही अमृताच्या लाटाच. फार छान सांगितलं. असं बोलता आलं पाहिजे पण. हे असं बोलणं वॉशिंग्टन पोस्टमध्ये कधी छापूनच येणार नाही, नाही का? नाही ना, आपण काय करायचं मग असे. हा, आता ओव्या. दोनशे 34 पासून वाचायचं नाही का? 234. Yeah. आलं मला वाटतं. तव कथे पसरू जाहला श्लोकार्थू नुरी गेला, की जो क्षमाया बोला अपत्यामज. आणि घासा आतील हरळू फेडिता लागे वेळू, ते दूषण नव्हे खडळू सांडावा की. का समचोरा चुकविता दिवस लागलिया माता, कोपावे की जीविता जिताणे कीजे. परी यावरील हे नव्हे तुम्ही साहिले तेची बरवे, आता अवधारे जो देवे बोलिले ऐसे. म्हणे उन्मेख सुलोचना सावध होई अर्जुना, करू तुझ ज्ञाना ओळखी आता. तरी ज्ञान गाते येथे ओळख तू निरुते, आक्रोशे विण जेथे क्षमा असे. अगाध सरोवरी कमळणी जियापरी, का सदैवाचा घरी संपत्ती जैसी. पार्था तेणे पाडे क्षमा जयाते वाढे, तेही लक्षे ते फुडे लक्षण सांगो. तरी पढिये ते लेणे आंगी भावे जेणे, धरिजे तेवी साहणे सर्वची जया. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे, वरी पडिलिया नव्हे वाकुडाजो. अपेक्षित पावे ते जेणे तोषे मानवे, अनपेक्षिताही करवे तोची मानो. जो मानापमाना ते साहे, सुख दुःख जेथ सामाये, निंदा स्तुती नो हे दुखंडूजो जो. उन्हाळेनी जो न तापे, हिमवंती न कापे, कायसेनीही न वासिपे पातलेया. स्वशिखरांचा भारू नेणे जैसा मेरू, धरा यज्ञ सुकरू ओझे न म्हणे. नाना चराचरी भूती दाटणी नव्हे क्षिती, तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना. घेऊनी जळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. तैसे जयाचा ठाई न साहणे कहीची नाही, आणि साहतू असे ऐसेही स्मरण नुरे. आंगा जे पातले ते करुणी घाली आपुले, येथ साहतेने नवले घेपी जेना. हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा, जाण तेणे महिमा ज्ञानासी गा. तो पुरुष पांडवा ज्ञानाचा वोलावा, आता परिस आर्जवा रूप करू. तरी आर्जवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे, आवडे तयाही दोषे एकची गा. का तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवी चंडांशू, जगा एकूची अवकाश जैसे. तैसे जयाचे मन माणूसा प्रती आन आन, नव्हे आणि वर्तन ऐसे पै ते. जे जगची सनोळख
जगेसी जुनाट सोयरिक आप पर हे भाख जाणणे नाही. भलतेणेसी मेळू पाणिया ऐसा ढाळू कवणे विखी आडळू नेघे चित्त. वारियाची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया. माये पुढे बाळका रिगतान पडे आवाका तैसे मन देता लोका नालोची जो. फाकलिया इंदीवरा परिवारू नाही धनुर्धरा तैसा कोण कोपरा नेणे जीव. चोखाळपण रत्नाचे आपण या पुढे आलो का जास्त? नाही 269 पण द्यायचंय मला. आपण 300 मध्ये आहोत, 360 मध्ये आहोत. आणखीन मागे जातो. मला काहीतरी अर्थात मला वाटलं आपण 234 ला सुरुवात केली मी असं मला वाटलं. नाही 300 पासून केले वाटतं मला. अच्छा सॉरी. कारण तिथे प्रत्येक ठिकाणी अर्थात 200 लागत लिहिलेलं नव्हता नसतं जे त्यामुळे काही झालं तसं. वाटलं, म्हणून मी हा 250 झाले आता. हा आता बघा. आता अच्छा इथनं एक न पचितीची कण. ओके. एक न पचितीची कण ये हिंसेचे भेण तेथ कदरथले प्राण हेची हिंसा. एवं हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा ऐसा सिद्धांतु सुमनसा ओळखे तू. पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तव स्फूर्ती बांधली हाव ये मती. तरी कैसेनी यया ते गाळावे म्हणून पडिले बोलावे तेवीची तुवाही जाणावे ऐसा भाव. बहुत करुणी किरीटी हाची विषयो ये गोष्टी एरवी का आडवाटी ठावी जाईल आणि स्वमताचिया निर्धारा लागोनिया धनुर्धरा प्राप्ता मतांतरा निर्वेचू कीजे. ऐसी हे अवधारी निरूपिती परी आता ययावरी मुख्य जेगा. ते स्वमत बोलिजेल अहिंसे रूप कीजैल जेणे उठलिया आतुल ज्ञान दिसे. परी ते अधिष्ठिलेनी आंगे जाणीजे आचरतेनी बगे जैसी कसवटी सांगे वानिया ते. तैसे ज्ञाना मनाची भेटी सरिसेची अहिंसेचे बिंब उठी तेची ऐसे किरीटी परिस आता. तरी तरंगू नोलांडितू लहरी पाये न फोडितू साचलू न मोडितू पाणीयाचा वेगे आणि लेसा दिठी घालून आविसा. पुढे जायला पाहिजे. हो. जळी बक्कू जसा तिथे पाहिजे मला. खूप पुढे गेला. ओके इथेच थांबा जरा. इथे येईल आता ना. 45 झालं त्याच्या पुढचं त्याचं. थांबा आता. ओके. वेगे आणि लेसा दिठी घालून आविसा जळी बकू जैसा पाऊल सुये. का कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार कुचुंबैल केसर इया शंका. तैसे परमाणू पांगुतले जाणून जीव सानुले कारुण्या माझी पाऊले लपवून चाले. ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेहा भरितू जीवातळी आंथरितू आपुला जीवू. ऐसिया जतना चालणे जया अर्जुना हे अनिर्वाच्य परिमाणा पुरिजेना. पै मोहाचेनी सांगडे लासी पिले धरी तोंडे तेथ दातांचे आगरडे लागती जैसे. का स्नेहाळू माये तान्ह्याची वास पाहे तिये दिठी आहे हळुवारजे. नाना कमळदळे डोल विजती ढाळे तो जेणे पाडे बुबुळे वारा घेपे. तैसेनी मार्दवे पाय भूमीवरी न्यसी तू जाय लागती तेथ होय जना सुख. ऐसिया लघिमा चालता कृमी कीटक पांडुसुता देखे तरी माघवता हळूची निघे. म्हणे पावो धडफडील तरी स्वामीची निद्रा मोडईल रचलेपणा पडईल झोती हन.
या काकुळती वाहणी घे माघवती, कोणेही व्यक्ती न वचे वरी. जीवाचे नावे तृणातेही नोलांडवे, मग न लेखिता जावे हे के गोठी. मुंगिये मेरू नोलांडवे, मशका सिंधू न तरवे, तैसा भेटलिया न करवे अतिक्रमो. ऐसी जयाची चाली, कृपाफळी फळा आली, तेखसी जियाली दया वाचे. स्वये श्वसनेची ते सुकुमार, मुखमोहाचे माहेर, माधुर्या जाहले अंकुर, दशन तैसे. पुढा स्नेह पाझरे, मागा लागत चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. तव बोलणेची नाही, बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का. बोलता ऐकूही निघे, तरी कोणाही वर्मी न लगे, कोणासी न रिघे शंकामणी. मांडिली गोठी हन मोडैल, वासिपैल कोणी उडैल, आईकोनिची वोवांडिल कोणी जरी. तरी दुवाळी कोणा न व्हावी, कवणाची भवई नुचलावी, ऐसा भावो जीवी म्हणून उगा. मग प्रार्थिला विपाये, जरी लोभे बोलो जाये तरी, परिसे तया होवे माय बापू. का नाद ब्रह्मची मुसे आले, की गंगापय असलले, पतिव्रते आले वार्धक्य का. तैसे साच आणि मवाळ, मितले परी सरळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. छान वाचलंस का? थँक्यू. पसायदान पण म्हणणार का सुषमा? म्हणेन मी. ओके गुड. लगेच म्हणायचं. चल. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमच द्यावे, पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेशरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम् एव अवशिष्यते. ओम शांति शांति शांति.